नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। तर आज अमरावती जिल्ह्यात आज ग्राउंड झालं। तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं धावण्यासाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणचं ग्राउंड कशा प्रकारे आणि पावसामध्ये ग्राउंड कशा पद्धतीने या ठिकाणी होत आहे। आणि आज जे 28 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं तर ते जे विद्यार्थी 27 जुलै 2024 पासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। तर तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला येताना एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, ठीक आहे। तर आज 28 जुलैला भरतीचा दुसरा दिवस होता। तर आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय चुका मुलं या ठिकाणी करत आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि किती मुलं आज घेतले, काय टायमिंग आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला आर्मी रॅली भरतीबद्दल देत असतो, ठीक आहे। तर पहा, यारो नागपूर आर्मी रॅली भरती आज जे भरतीचा दुसरा दिवस होता 28 जुलैला। तर 27 जुलैपासूनच मुले या ठिकाणी संध्याकाळी रांगेमध्ये या ठिकाणी लागले होते, ठीक आहे। तर या ठिकाणी पाऊस जे आहे खूप जोरात या ठिकाणी पडला 27-28 जुलैला। तर 28 जुलैला भरपूर या ठिकाणी भरपूर पाऊस इकडे चालू आहे। तर पावसामध्ये सुद्धा ग्राउंडचं या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन आहे, रनिंग वगैरे कशा प्रकारे या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर पहा, तुम्हाला सांगून देतो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 28 जुलैला होता तर ते विद्यार्थी 27 जुलैपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते रात्री 9 वाजतापासून। तर सर्वात अगोदर जे आर्मीवाले, तर आर्मीवाल्यांनी मुलांना 10:30 वाजतापासून ग्राउंडच्या अंदर विद्यार्थ्यांना घेणं स्टार्ट केलं। तर एंट्रीचा जो टाईम या ठिकाणी होता 10:30 ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी एंट्रीचा टाईम होता आहे, मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतला जात आहे। आणि एंट्रीच्या वेळेस जे त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट या ठिकाणी कंपल्सरी चेक केलं जात आहे, एक आधार कार्ड आणि एक हॉल तिकीट आणि आपला फोटो त्या ठिकाणी चिपकवला असला पाहिजे हॉल तिकीटवर, ठीक आहे। तर ह्या 2 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। आणि त्या ठिकाणी काय होतं की मागची जी भरती होती, मागच्या भरतीमध्ये काय होतं की मागच्या वर्षीची जी भरती होती त्यामध्ये जी उंची होती तर हे 1600 मीटर रनिंग झाल्यावर म्हणजे सर्वात शेवटी उंची मोजल्या जात होती। पण ह्या वर्षी काय झालं विद्यार्थी मित्रांनो, चेंजेस की ह्या वर्षी सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे आणि 168 ते 170 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लावल्या जात आहे। आणि जे मुलं हाईटमध्ये कटत आहे तर त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी रांगेमध्ये बसून ठेवलं जात आहे आणि त्यांचीसुद्धा एक बॅच तयार केली जात आहे। 100 प्लस विद्यार्थ्यांची बॅच केली जात आहे आणि त्यांचेसुद्धा बॅच जे या ठिकाणी सोडल्या जात आहे सर्वात शेवट, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांची उंची जर बसत नसेल तर चांगली संधी जी आहे तुमच्या हाती जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे, तर नक्कीच ह्याचं जे तुम्ही सोनं करा, ठीक आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज काय झालं, सर्वात आधी विद्यार्थ्यांची उंची वगैरे मोजली। उंची वगैरे मोजल्यानंतर मुलांना त्या स्टेडियमच्या अंदर बसून ठेवलं जातं, कारण की पाऊस इकडे भरपूर चालू आहे, खूप पाऊस या ठिकाणी चालू आहे। आणि मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं आहे मुलांना। आणि जसे 12 वाजले तसे भरतीची प्रोसेस स्टार्ट करत आहे। सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन करत आहे आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100च्या बॅचेस त्या ठिकाणी नेत आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी एका बॅचमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी त्यांनी सोडले आणि 1600 मीटर रनिंगसाठी 100 मुलांपैकी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जवळपास 40 ते 45 मुले आज घेतले। तर तुम्हाला सांगायचं एवढं इच्छी रिॲलिटी, तर मी तुम्हाला हे सर्व रिॲलिटी सांगत आहे। तर या ठिकाणी काय होतं आहे, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये आज 28 जुलैला ग्राउंड झालं। तर कोणकोणत्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त मुलं घेतल्या जातात आणि कोणकोणत्या बॅचमध्ये कमीसुद्धा घेतल्या जातात, म्हणजे सांगायचं एवढं की 40, 42 त्याचबरोबर 48 म्हणजे 50च्या अंदर आज विद्यार्थी आज मुलं घेतले। तर एका बॅचमध्ये त्यांनी 100 मुलं सोडले, कोणकोणत्या बॅचमध्ये 40 घेतले, 42 घेतले, 46 घेतले, 48 घेतले, 50 घेतले, अशा प्रकारे मुलं घेतल्या जातात। म्हणजे 40 ते 50च्या दरम्यान आज त्यांनी या ठिकाणी मुले घेतली, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग ज्या पण विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना मंडपाच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये कटले त्यांना जे त्या स्कूल बसेस आहे, सिटी बसेस, तर सिटी बसेस त्यांना बाहेर या ठिकाणी आणून देत आहे, ठीक आहे।
आणि घड्याळ वगैरे तुम्ही या ठिकाणी हाताला लावून या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की 1600 मीटर रनिंगसाठी घड्याळ त्या ठिकाणी वापरू देत आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर त्यावेळेस बसून ठेवलं जात आहे. तर म्हणजे दिवसभर त्यांना बसून ठेवलं जातं. अगोदर 27 जुलैला ग्राउंड ज्या विद्यार्थ्यांचं झालं तर त्या मुलांना 28 जुलैला संध्याकाळी 8-9 वाजता मुलांना सोडलं. तर जास्त वेळपर्यंत या ठिकाणी मुलांना सोडलं जात आहे. ठीक आहे. आणि आज काही विद्यार्थ्यांचं मेडिकलसुद्धा होतं विद्यार्थी मित्रांनो. सकाळीच आज मेडिकल होतं. तर सकाळीच या ठिकाणी म्हणजे 5 वाजताच्या दरम्यान मुले आज मेडिकलवाले आले होते. तर ते 27 जुलैवाले विद्यार्थी म्हणजे मेडिकलची जी तारीख आहे 1 दिवस अगोदर जे एका दिवसानंतर या ठिकाणी दिल्या जात आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना जे मंडपामध्ये बसून ठेवलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा या ठिकाणी शिक्का दिला जात आहे. आणि हे झाल्यानंतर नॉर्मल फॉर्म वगैरे त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी लिहावं लागत आहे. फोटो वगैरे आपल्याला चिपकावं लागत आहे. आणि हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी आणखीन प्रोसेससाठी त्या ठिकाणी नेलं जात आहे. त्यानंतर काय होतं की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉंग जंप मारायला लावत आहे, झिगझॅग मारायला लावत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स या ठिकाणी मारायला लावत आहे. उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे 168 सेंटीमीटर किंवा मग 170 सेंटीमीटर. ते झाल्यानंतर छाती त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. तर ह्या प्रोसेसिंगला सुद्धा जास्त वेळ लागत आहे. आणि हे झाल्यानंतर एवढी प्रोसेस झाल्यानंतर काय होतं की पुढचं जे प्रोसेस आहे तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नेल्या जातात. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे उमेदवारांचा. थंब वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रसुद्धा न्यायचे. तर कागदपत्र कोणकोणते लागते तर हॉल तिकीट ओरिजिनल लागते, आधार कार्ड लागते, आपले फोटो लागते, 24 फोटो या ठिकाणी लागते. आणि 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर जे नोटरी आहे नोटरीसुद्धा या ठिकाणी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी नोटरी आतापर्यंत केली नसेल तर नोटरी करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व ओरिजिनल लागते आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. तर आर्मीवाले या ठिकाणी एक झेरॉक्स मागते पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडू द्या जेणेकरून या ठिकाणी काही प्रॉब्लेम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येणार नाही आहे. ठीक आहे. तर भरतीची जी प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापेक्षा बरी या ठिकाणी चालू आहे. एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी ते धावणे सोडत आहे आणि 100पैकीच्या जवळपास या ठिकाणी 40 ते 50च्या दरम्यान आज मुलं घेतली. तर आजची जे विद्यार्थी मित्रांनो हे रिॲलिटी आहे, कारण की मी सुद्धा या ठिकाणी ग्राउंडवर होतो. ठीक आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्याजवळ आहे विद्यार्थी मित्रांनो. 1600 मीटर रनिंगसाठी चांगला टाईम या ठिकाणी दिला जात आहे. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टायमिंग दिलं जातं. तर आज जे 28 जुलैला जे ग्राउंड झालं अमरावती जिल्ह्यात एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले आणि 100पैकी 40 ते 50च्या दरम्यान त्यांनी मुलं घेतले. तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो पार पडली. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठीच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.